हॅलो चेक. चला थोडंसं पाणी घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुका आणि 32 शिराळा तालुक्यामधील स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग आजचा फायनलचा दिवस आणि या फायनलच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रातील पहिल्या मॅचला या ठिकाणी सुरुवात करतोय. एका बाजूला शिवरुद्र फायटर्स धामवडे जो अशोक मोहिते भंडारा यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला रामभाऊ यमगर यांच्या संघ मालकीचा संघ क्रांतीभूमी बेदाशे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला लगेच सुरुवात होईल आणि या मॅचला सुरुवात होण्या अगोदर काही नियमावली. 12वा खेळाडू कंपल्सरी असेल आणि पहिले 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटाचं टायमिंग दिलं जाईल. पहिली 4 षटकं जर तुम्ही 20 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर केली नाही तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल याची नोंद घ्या. त्याचबरोबर डगआउटचा तुम्ही कंपल्सरी वापर करायचा आहे. एकही खेळाडू मॅच संपेपर्यंत जर डगआउटच्या बाहेर दिसला तर आयोजक कमिटी ज्या सूचना देईल त्यानुसार आम्ही तुम्हाला पॅनलाइज करू याची नोंद घ्या. आणि 3 ओव्हर नंतर जो ड्रिंक ब्रेक असेल त्यामध्ये 11 खेळाडू आणि एकच खेळाडू या ठिकाणी पाणी घेऊन जाईल याची नोंद घ्या. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. तर राजू पवार आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रंजनवाडी गावची 2 खेळाडू. सुशांत पाटील लाल्या पहिलाच बॉल खोलत टाकलाय ऑन साइडला. पहिल्या बॉलवरती एक दाबाले. यावेळेस पंचांच्याकडे कुठेतरी अपील केली होती, परंतु अपील जास्त आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर गेली 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन आणि समालोचन म्हणून आपण ज्यांचं ऐकतोय अर्थातच दत्तात्रय धोंडे भोर तालुक्याला बिलॉंग करणारे, परंतु 32 शिराळा आणि मानेवाडी गावावरती ज्यांचं विशेष प्रेम अर्थातच दत्तात्रय धोंडे डी सरांचं शुभागमन या ठिकाणी होते, त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत. बॅकफुटला गेले आणि जागा बनवण्याचा प्रयत्न जे जाळं विणलं गेलं सुशांत लाल्याच्या माध्यमातून आणि देखील आली. सुशांत चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक केला आहे अंकुश जाधववाला, नवीन बॅटर धामवडी या गावाकडून बिलॉंग करणार आहे. इथे पहा काय घडलं जातं. ओ माय गॉड, इथे मात्र संधी निर्माण केली आहे अंकुश जाधवला. पुन्हा एकदा ही चुकी महागात पडू शकते टीम क्रांतीभूमी बेदाशी या संघाला. अंकुश जाधव पहा कॉलिंगची कमतरता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. काय घडलं जातं ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. सुशांत लाल्याची गोलंदाजी फक्त एकच धाव्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु कॉलिंग नव्हतं आणि राजू पवार पुन्हा एकदा पाठीमागे गेले. अंकुश जाधव अगदी डेंजर एंडला धाबत होते आणि क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्या चुकीचं रूपांतर
इथे आपल्याला पाहायला मिळते ते 2 या आकड्यावरती 2 धाबा ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग पर्व क्रमांक आणि फायनलचा दिवस आजचा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर वन शॉट एकच धाव्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पंचाने मात्र सांगितलंय की एक शॉर्ट रन असेल. तीन धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. शिवरुद्रा स्पोर्ट धामवडे तर दुसऱ्या बाजूला क्रांतिभूमी बेदाशी हे दोन संघ आज जर पाहिलं तर प्रत्येक संघासाठी डी ऑर डाय अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघामध्ये जर पाहिलं तर करो या मरो काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांनी डिसिजन दिलाय लगेचच या ठिकाणी आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल याची नोंद घ्या. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. संघाची धावसंख्या आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. तर शॉर्ट धाव नसेल आणि 2 धावा इथे कंप्लीट केले जातील. टीमची धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. 5 धावा एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. या बॉलवरती आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी सुशांत लाल्या. पहिल्या षटकामध्ये जर पाहिले तर प्रतिस्पर्धी टीमवरती हवी ठरलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चर्चा करत होतो ओमसाई MTC लाईव्हची. सातत्याने जर पाहिलं तर सागरजी फराड आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीनं गेली 3 दिवस स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. क्लीन क्लिअरिटी असणारा यूट्यूब चॅनल म्हणून सध्या ओमसाई MTC लाईव्हची चर्चा भरपूर सुरू आहे. आणि आज जर पाहिलं तर ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. अप्रतिम दर्जाचं आयोजन कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर स्वराज्य अगदी 32 शिराळा तालुक्याचे दमदार आमदार अर्थातच सत्यजित भाऊ देशमुख यांनी देखील या स्पर्धेला हजेरी लावले. आणि संपूर्ण टी शर्ट्स आपण पाहतोय. एखादी स्पर्धा लीग स्पर्धा रंगीबेरंगी जर करायची असेल तर मात्र टी शर्ट खूप महत्त्वाचे असतात. आणि संपूर्ण टी शर्ट स्पॉन्सर विद्यमान आमदार आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि कोपरखणी गावीकडून गोलंदाजीसाठी प्रियांक पायमल दाखल झालाय. यष्टांच्या पाठीमागे जर पाहिलं तर शंकर लोहार मास्टर माइंड खेळाडू क्रांतिभूमी बेदाशिया या टीमने सातत्याने या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. पहिल्या बॉलवरती बॉल फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडली जाते कॅच. शिवरुद्र स्पोर्ट धामवडे या टीमला आणखीन एक धक्का. फलंदाज बाद सचिन नांगरे यांनी अप्रतिम झेल टिपलाय. मुरबाड वरून या स्पर्धेसाठी दाखल झालेले अर्थातच गेली 3 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला तर अर्थातच निखिल ठोंबरे सर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये जॉईन होत आहेत. त्यांचं देखील करूयात आपण स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत. पहिल्या षटकामध्ये सुशांत लालेने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रियांक पायमल पहिला बॉल हाताळताना पहिले यश संपादन करतोय. आतापर्यंत 2 गडी बाद 4 अशी बिकट अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामवडे या टीमची. अमित पाटील आलाय. नवीन बॅटर स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळेल.
अमित पाटील यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा भेदक मारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रियांक पायमलचा. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारली जाते पहिल्या षटकामध्ये दबाव वाढत राहील आणि सातत्याने तो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न प्रियांक पायमलच्या माध्यमातून. यावेळेस फटका बसलाय समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षक नाहीये बॉल निघून चाललाय 1 बाउंस सीमा रेषा पार मिळतील धावा 4. या डीजे प्लीज. चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. अमित पाटीलच्या बॅटमधून षटकाराला यावेळेस कमबॅक केले बॉलर प्रियांक पायमल आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार जरूर आला परंतु त्यानंतर निर्धाव बॉल देखील हाताळलाय. चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 8 धाबा धावफलकावरती. 4 बॉलमध्ये फक्त 4च धाबा खर्च केल्या प्रियांक पायमल. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर चौकार. यावेळेस ज्या पद्धतीनं बंदुकीतून गोळी निघते त्या पद्धतीचा फटका इथे खेळलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक बॉल सीमा रेषा पार. एकच वार सारेजगार येतोय तो षटकार. दाखल झालेत. अनेक वेळा जर पाहिलं तर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना मोटू पतलो यांच्याशी देखील आमची मैत्री राहिली आणि त्यामुळेच आलेल्या त्यांनी आम्हाला नमस्कार केला की आम्ही आलोय आमचं स्वागत करा. तुमचं स्वागत जरूर केलं जाईल. अगदी पतलो आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 धाबा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये जे प्रेशर होतं पहिल्या षटकामध्ये जो दबाव होता तो मात्र इथे कमी करण्याचा प्रयत्न राहिला आहे टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे. अमित पाटील चांगली बॅटिंग करतोय. 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 5 बॉलमध्ये 11 वरती खेळतोय. तर राजू पवार जो आघाडीला आला होता शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे या टीम कडून जर पाहिलं तर गत वर्षी देखील राजू पवारला पसंती दिली आहे. राजू पवारवरती विश्वास दाखवला आणि संयमाचं क्रिकेट. एका बाजूने विकेट जात आहेत परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजू पवार संयमाचं क्रिकेट खेळलाय आणि 3 बॉलवरती 3 धावा त्याच्या नावावरती. स्वप्नील हुंडाळकर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज. सातत्याने जर पाहिलं तर अगदी एका आकाराचं क्रिकेट खेळत असताना लातूर वरून खास करून या खेळाडूची नेहमी हजेरी राहील. आपल्या टीम या पुरुषासाठी सातत्याने हजेरी राहिली होती आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्वप्नील हुंडाळकर दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. टीम क्रांतीभूमी बेदाशे या टीमच्या माध्यमातून. चला मॅच स्पीडअप करा. वेळ जास्त घेऊ नका. प्रत्येक षटकासाठी फक्त तुम्हाला 5च मिनिटाचा टायमिंग असेल. टायमर या ठिकाणी सेट केलेला आहे याची नोंद घ्या. पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही 10 मिनिटाचा टायमिंग घेतलेला आहे त्यामुळे घाई करा प्लीज. 15 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी सुशांत लालेने पहिल्या षटकामध्ये केली. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज स्वप्नील हुंडाळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आकुट टप्प्याचा इथे फटका बसलाय शंकर लोहारच्या हातामध्ये. बॉल काय घडलं जाते चुकी घडताना आपल्याला पाहायला मिळते. या चुका मात्र तुम्हाला या मॅच मध्ये महागात पडू शकतात. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कुठेतरी बिघडताना आपल्याला पाहायला मिळते. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच आणि हे समीकरण शंकर लोहार यांच्या माध्यमातून बिघडलं जात आहे. 1 धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्या 16 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती कुठेतरी यश मिळवण्याचा प्रयत्न राहिला होता गोलंदाज स्वप्नील हुंडाळकर. संधी क्रिएट जरूर केली होती परंतु या संधीचं सोनं करता आलं नाही विकेट किपरला. यावेळेस
चांगली गोलंदाजी कमबॅक केले राजू पवार अगेस स्वप्नील उंडाळकर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर एक चौकार एक षटकार सोडला तर ज्या पद्धतीनं धाबा जमावणं गरजेचं होतं शिवरुद्रा स्फोट धामोडे या टीमला. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. शिवरुद्रा स्फोट धामोडे या टीमवरती सातत्याने मात्र दबाव आणि हाच दबाव मात्र वाढत चालला. जास्तीत जास्त डॉट बॉल इथे हाताळले जात आहेत. 3 बॉलमध्ये आतापर्यंत स्वप्नीलने फक्त 1 धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेस 5 स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक डॉट बॉल. राजू पवार नावामध्ये पवार पावर इथे दाखवावी लागेल परंतु ती पावर आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. सातत्याने जर पाहिलं तर संघर्ष जरूर करतोय परंतु संघर्षामधून अगदी स्वप्नील उंडाळकर यांच्यासाठी कॅश प्राइज झालेला आहे. स्वप्नील उंडाळकर यांनी जर विकेट प्राप्त केली तर वसंतदादा पवार यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. पैसा लावलाय परंतु पैसा कामाला येत नाही. अगोदर चांगली गोलंदाजी राहिली होती पैसा लावला चौकार आला हे घडलं जातं सातत्याने. आणि क्रिकेटमध्ये म्हणूनच म्हणतो की तुम्ही खेळाडूचा खेळ पाहून तुम्ही पारितोषिक देत जा कारण की असं वातावरण या वसंतदादा पवार यांनी पारितोषिक लावलं. अगदी ही पारितोषिक चौकारासाठी होता आणि बॅक टू बॅक ते काय घडलं जाते पहिल्या बॉलवरती तर चौकार आला. या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक चौकार. लागोपाठचे 2 चौकार आले. वसंतदादा पवार यांनी पारितोषिक लावलं आणि त्याच्यानंतर 2 चौकार आले. आता मात्र ते सांगत असतील की कुठेतरी पारितोषिक लावून आपण या मॅचला एक वेगळा मोमेंट प्राप्त करून दिलाय. टीमची धावसंख्या वाढली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावर. पहिले 4 बॉलवरती जर पाहिलं तर लीग 2025 आजचा फायनलचा दिवस. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही घोषित करतोय. श्री 11 कुसाईवाड आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट आंतरिक वर्धा. पगदी ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा या ठिकाणी दाखवली जाते. 33 कोटी देवांच्या आधी हिंदवी स्वराज्याच्या दैवताला करोड तोफांचा लाखो मनांचा आणि महाराजांच्या मुळे घेत असलेल्या प्रत्येक मराठी श्वासांचा मानाचा मुजरा स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगमध्ये अगदी ओम साई MTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा टिपली जाते. आणि ही बारकावे जर पाहिलं तर ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतो. अगदी चंद्रकोर अगदी मावळ्याची ओळख जर पाहिलं तर ती चंद्रकोर आणि ती चंद्रकोर देखील टिपली जाते. आणि क्वालिटी आणि क्लिअरिटी काय असते हे मात्र पाहायचं असेल तर नक्कीच ओम साई MTC लाईव्ह हा यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं प्रक्षेपण. कॅमेरामनचं कौतुक करेन. कॅमेरामन प्रसन्न अगदी प्रसन्न मात्र प्रत्येक प्रेक्षकाला प्रसन्न करून टाकतो त्याच्या कामाने आणि त्याच्या मेहनतीने. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. क्रांतिभूमी बेदाशी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चला टॉससाठी आम्ही श्री 11 कुसाईवाडी आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट आंतरिक खुर्द या दोन्ही संघांना कॉल देतो की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस या ठिकाणी केला जाईल याची नोंद घ्या. अगदी जो संघ उपस्थित राहणार नाही आहे तर प्रतिस्पर्धी संघाला आम्ही टॉस विन देऊ याची नोंद घ्या. दोन्ही संघांनी टॉससाठी उपस्थित राहणं बंधनकारक. कोपरखेडणे गावितकडून पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज सचिन नांगरे. सचिन नांगरे आले. स्ट्रायकर येईल अमित पाटील
चांगला खेळ राहिला. 6 चेंडू 12 धाबा 200चा स्ट्राईक रेटने धाबा जमवलेत आतापर्यंत अमित पाटीलने. पहिलाच बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता. बॅट अँड बॉलचा फारसा काही संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल. इथे मात्र आता टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामवडे या टीमसाठी दबाव निर्माण करणार आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये तुम्हाला धावा जमाव्या लागतील. या धावा आणि एक मोठं टार्गेट तुम्हाला निर्माण करावं लागेल शिवरुद्रा स्पोर्ट धामवडे या टीमला. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. कौतुक करेन सचिन नांगरे या क्रांतीभूमी बेदाशी या टीममध्ये जर पाहिलं तर अनिल पाटील, कपिल सातपुते, शंकर लोहार, संतोष परीट, सुशांत लाल्या आणि एक स्वप्नील उंडाळकर, नामवंत खेळाडूचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रियांक पायमल असे अनेक खेळाडू टीम क्रांतीभूमी बेदाशी या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑनसाईडला चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव इथे घेतली जाते. कपिल सातपुतेच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धावाले संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. पण सुरुवातीचे 3 बॉल जर 2 बॉल जर पाहिले तर एकही धाव आली नव्हती. या बॉलवरती एक सिंगल आले. सिंगल नंतर धावफलक इथे हलता ठेवण्याचं काम केलं जातंय. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. राजू पवार आता मात्र ही ती वेळ नाही आहे शांत बसण्याची. आता इथून पुढे जर पाहिलं तर कुठेतरी बॅटिंग करत असताना राजू पवारची गाडी जर पाहिलं तर अगदी पहिल्या गिअरवरती अजून देखील आहे. परंतु इथून पुढे त्यांना गिअर बदलावा लागेल. त्याचबरोबर आमचे वाकाईवाडीचे स्टार फलंदाज महेश ढपळे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी श्रीलेवन कुसाईवाडी. यावेळेस पा रडारमध्ये त्याला दिला बिर्र काबून. बॉल सीमारेषा पार. राजू पवारने आपली पावर दाखवायला सुरुवात. षटकार डीजे. इरादे या ठिकाणी स्पष्ट केलेत. कारण की त्यांना माहिती आहे इथून पुढे मात्र बॅटिंग खूप चांगली करावी लागेल. काय घडलं जातंय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. कुठेतरी षटकार आल्यानंतर प्रेशर मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सचिन नांगरे या गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती पुल केलाय. पुल सक्सेसफुल. राजू पवारच्या बॅटमधून आणखीन एक आलाय दमदार षटकार. बॉल सीमारेषा पार. डीजे. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये धावा बनत नव्हती अगदी. परंतु या 2 षटकामध्ये धावा आल्यात. स्वप्नील उंडाळकरच्या गोलंदाजीवरती शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं तर शेवटच्या 2 बॉलवरती 13 धावा आल्यात. 38 धावा धावफलकावरती. जो करंट रन रेट जर पाहिलं तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये अगदी 6.30 चा होता. आता मात्र तोच जर पाहिला तर 9.50 वरती करंट रन रेट जाऊन पोहोचलाय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर अगदी 48 पर्यंत टीम मजल मारू शकते. टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामवडे संघ. शेवटचं षटक, शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते दाखल झालाय. अक्षय आलाय. आकाश खिल्लारी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी क्रांतीभूमी बेदाशी या टीम मध्ये जर पाहिलं तर अनुभवी खेळाडूचा भरणा जरूर आहे. परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये ज्या धाबा आल्या त्या धाबा मात्र कुठेतरी दबावामध्ये घेऊन जातील टीम क्रांतीभूमी बेदाशीला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आकाश खिलारी गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचं षटक, स्लॉक षटक. स्ट्रायकर इनला जर पाहिलं तर फलंदाज अमित पाटील, माफ करा, अमित पाटील स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळतोय.
नॉन स्ट्राईकला राजू पवार आतापर्यंत 11 बॉलमध्ये 19 धाबा राजू पवारच्या बॅटमधून आणि 9 बॉलमध्ये 13 धाबा कुठल्या गेल्या अमितच्या माध्यमातून. आकाश गोलंदाजीवरती शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये शिवरुद्रा स्फोट दामवडे बंडाणा यांच्या टीमला मात्र इथून पुढे धाबा करावे लागतील. पहिलाच बॉल मागचं दार उघडं ठेवलं, पुढच्या दाराला गेल्या गोलंदाज आकाश किलारे चोरी करून गेलाय पाठीमागच्या दाराने. विकेटचं पतन. अमित पाटील बॅक टू डगआउट. पहिल्या बॉलवरती आकाश खिलार याने घेतले विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रांजणवाडी या टीमचे कॅप्टन अर्थातच गणेश लाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न इथे नो मॅच लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत वेगाने येते. एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय की काय. नक्कीच कॉलिंगची कमतरता आपल्याला पाहायला मिळते आणि गणेश लाड पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक धक्का टीम शिवरुद्रा स्फोट धामोडी या टीमला. पहिली धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजी ते बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश भोसले शिरसी संघाचा एक अनुभवी खेळाडू आणि या सध्याच्या घडीला जर पाहिलं तर शिवरुद्रा स्फोट धामोडे या टीमच्या माध्यमातून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय महेश भोसले. चला टॉस साठी आम्ही आमंत्रित करतो टीम श्री 11 कुसाईवाडी आणि श्री स्वयंभू गणेश स्फोट अंतरी खुर्द या दोन्ही संघांना आम्ही आमंत्रित करतो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल याची नोंद घ्या. फलंदाजी ते बाद झालाय. अगदी आयोजन समितीने आम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त एका बाजूने स्ट्राईक सोडू शकत नाही तर दोन्ही बाजूने मुवमेंट असेल तरच या ठिकाणी ती धाव किंवा फलंदाज बाद होऊ शकतो. त्यामुळे पण विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आहे त्यामुळे देखील काही सूचना असतील कारण की कालच्या दिवसामध्ये जे काही नियमावली असेल पहिल्या दिवसामध्ये त्याच नियमावली फायनलमध्ये देखील होतील याची नोंद घ्या. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आला. 39 धावा धावफलकावरती लागले गेला. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि राजू पवार शेवटच्या 3 बॉलमध्ये स्ट्राईकला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजू पवारला माहिती आहे की इथून पुढे एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर मात्र या धावा आणि स्वतःला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं आणि तोच प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय
फलंदाज राजू पवार यांचा. आणि स्कोरिंगची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. अगदीच आमचे परम मित्र आणि घनसोली गावचे एक उभरते समालोचक अर्थातच आयुष पाटील यांचं शुभागमन आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूयात सहर्षाचं स्वागत. राजू पवार स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर ऑफिशियल स्कोरर म्हणून आयुष पाटील यांची भूमिका राहिली आहे. एक धाव तर आली आणि ज्याच्या वेळेस जर पाहिलं तर स्कोरिंग प्लस समालोचक बाय वन गेट वन ऑफर मात्र आयुष पाटील यांच्याकडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आणि एक धाव मात्र ते कंप्लीट केली जाते की काय नाही. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती लागले गेल्या. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक. 4 बॉलचा केस समाप्त झालाय. 2 बॉल अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. श्री 11 कुसाईवाडी आणि श्री स्वयंभू गणेशपूट अंतरी खुर्द या 2 संघामध्ये नाणेफेक करणार आहोत. यावेळेस पहा काय घडलं जाते. चुकी घडताना सुशांत लाल्या बॉल अडवण्याचा प्रयत्न थोडंसं पाठीमागे राहिले. कॅच होऊ शकत नव्हती परंतु चौकार वाचवणं कुठेतरी गरजेचं कारण की शेवटच्या षटकामध्ये राजू पवारची विकेट तितकीशी महत्वाची नव्हती आहे परंतु धावा वाचवणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. आणि तोच प्रयत्न मात्र करायला पाहिजे होतं इथे सुशांत लाले नाही परंतु प्रयत्न फसलाय आणि चौकार आलाय. चौकारनंतर टीमची धावसंख्या 45 आकड्यावरती. आता शेवटचा बॉल. आकाश खिलारने आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली होती. 7 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न सुशांत लाल्या आणखीन एक चुकी करताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या 8 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या त्या मात्र महागात पडू शकतात टीम क्रांतिभूमी बेदाशी या टीमला. अगदी कॅच पर्यंत जर आपण पोहोचू शकत नाही तर चौकार वाचवणं कुठेतरी गरजेचं होतं परंतु इथे चुकी घडताना आपल्याला पाहायला मिळते. एकोणपन्नास धावा धावफलकावरती लागले गेल्या. 50 धावांचं लक्ष आणि शेवटच्या 2 बॉलवरती ज्या धावा आल्या पण तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. चौथ्या षटकामध्ये शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले आणि 5व्या षटकामध्ये देखील शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. अर्थातच शेवटची 2 बॉल हे मात्र खराब राहिले टीम क्रांतिभूमी बेदाशे आणि फायद्याचे राहिले टीम शिवरुद्रास्फोट धामोडी या संघासाठी. चला टॉससाठी आम्ही विनंती करतोय टीम श्री 11 कुसाईवाडी आणि श्री स्वयंभू गणेशपूट अंतरी खुर्द या दोन्ही संघांना विनंती करतोय. चला या टॉससाठी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल श्री स्वयंभू गणेशपूट अंतरी खुर्द तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 कुसाईवाडी. हे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण पाहतोय स्वराज्य वारणा मुर्ना प्रीमियर लीग 2025 स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि वारणा मुर्ना क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वराज्य वारणा मुर्ना प्रीमियर लीग 2025 हे दमदार पर्व आपण पाहतोय. आणि क्रिकेटची पंढरी अर्थातच भूमिपुत्र क्रीडांगण सेक्टर 23च्या या मैदानावरती या ठिकाणी ही प्रीमियर लीग स्पर्धा आणि आजचा फायनलचा दिवस आणि टॉससाठी आम्ही मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामजी उंडाळकर हत्तेगाव त्याचबरोबर
शिवाजी शेडगे, हिंदुस्थान क्रिकेट क्लब शेडगेवाडीचे एक लेजंड क्रिकेटर आणि सातत्याने जर पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेटमधील एक मोठं नाव भारतात शिवाजी शेडगे यांच्या वतीनं या ठिकाणी आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 या ठिकाणी टॉस केला जातोय। एका बाजूला जर पाहिलं तर श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट अंतरी खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 कुसाईवाडी। हे दोन संघ एकमेकांच्या आमने सामने टॉस या ठिकाणी केला जाईल। अतिथी मान्यवर या ठिकाणी रामजी उंडाळकर, कॉल श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट अंतरी खुर्द या संघाचा आपल्याला पाहायला मिळेल। हेड आहे कॉल आणि हेड झालाय। टॉस इथे जिंकलाय टीम स्वयंभू गणेश स्पोर्ट अंतरी खुर्द या संघानं। टॉस तुम्ही जिंकलाय आणि निर्णय काय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत किती सामने झालेत, किती सामन्यामध्ये विजय, किती सामन्यामध्ये पराभव आणि ही मॅच जिंकणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे? ही मॅच जिंकणं आमच्यासाठी गरजेचं आहे, कारण आमचे सलग 2 पराभव झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला हा खेळायची आहे मॅच। पण 2 सामन्यामध्ये सलगचे पराभव आणि कुठेतरी या मॅच मध्ये जिंकायचा आहे, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय। प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर श्री 11 कुसाईवाडी, महेश पवार मामा असतील, मयूर पनाळकर असेल, महेश ढपे असेल, अगदी लेजंड क्रिकेटर आणि अनुभवी क्रिकेटरचा भरणा आणि या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आणि 5 षटकाच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर धाबा बनत आहेत, कारण की पहिल्याच सामन्यामध्ये सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये धाबा आल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धाबा आल्याने 50 गाठली आहे टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे। आता तुम्हाला प्रतिस्पर्धी टीमला थांबवायचं आहे, किती धाबांच्या पर्यंत थांबवाल? आम्ही नक्कीच 50च्या आतमध्ये थांबवण्याचा ट्राय करू। एकंदरीत संघमालक आणि स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग आयोजन मस्त आहे, हेच पुढे कंटिन्यू राहावं ही इच्छा आहे आमची। अगदी आयोजन खूप सुंदर आणि अशीच ही स्पर्धा सातत्याने चालत राहावी अशी कॅप्टनचं मनोगत आपल्याला पाहायला मिळेल। आमच्या समवेत श्री 11 कुसाईवाडी या गावाकडून सातत्याने ज्यांनी क्रिकेट गाजवलं आणि 40+ खेळाडू म्हणून सातत्याने ज्यांची चर्चा राहिली, अर्थातच महेश पवार मामा। टॉस तुम्ही गमावलाय, टॉस जर जिंकला असता तर काय घेतलं असतं? आम्ही टॉस जर जिंकलो असता आम्हाला पहिली बॅटिंगच पाहिजे होती, ती आम्हाला मिळालेली आहे, त्यामुळे आम्ही कमीत कमी 60-65 धावाचं टार्गेट असेल आमचं। चला, थँक्यू सो मच। हे होते श्री 11 कुसाईवाडीचे कॅप्टन। त्यांनी सांगितलं की टॉस जरी गमावला तरी आमच्या मनासारखा निर्णय लागलाय आणि आम्ही बॅटिंग करू आणि 65 ते 60 धाबांचं टार्गेट या ठिकाणी आम्ही देऊ। दोन्ही कॅप्टनला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवरांना देखील विनंती करेन की आपण लगेचच व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। त्याचबरोबर स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं करूयात सहर्ष स्वागत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। एका बाजूला बेदाशी गावची संतोष परीट, तर दुसऱ्या बाजूला तडवली गावची सुशांत पाटील लाल्या, तर गोलंदाजीवरती रांजणवाडी गावची राजू पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर 49 धाबा केले गेल्या टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे या टीमच्या माध्यमातून अशोक मोहिते बंडाणा यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते रामभाऊ यमगर यांच्या संघ मालकीचा संघ क्रांतीभूमी बेदाशी। हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात। आजच्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते। 50 धावांचं लक्ष स्ट्रायकर एंडला संतोष परीट। पहिल्या बॉलवरती पहा काय घडलं जात आहे, शपलवून घेण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल आलाय। राजू पवार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। बॅटिंग करत असताना मात्र महत्वाची इनिंग राहिली आहे टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे या टीमचा एक आयकॉनिक खेळाडू म्हणून चांगली कामगिरी आहे।
याही वेळेस आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी फिरकीचा जादूगार आणि संपूर्णपणे जर पाहिलं तर बॉलवरती फिंगर रोल केले आणि त्याच्यानंतर फलंदाजाला मात्र संभ्रमामध्ये पाडलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा आणखीन एक डॉट बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे डॉट बॉल मात्र प्रेशर करून जातील टीम क्रांतीभूमी बेदाशी या टीमला. संघाची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिलं तर एकही धावफलकावरती नाही आणि टेनिक्सचा बॉल या ठिकाणी अगदी दाखवला जाते. ओमसाई MTCच्या लाईव्हच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमधील जे काही बारकावे आहेत आणि ज्या लहान सहान गोष्टी आहेत त्या मात्र टिपण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे ओमसाई MTCच्या माध्यमातून. यावेळेस पहा सुरुवातीचे 3 बॉल राजू पवारचे. सोनार की एक लोहार की असं नेहमी म्हटलं जातं आणि ते मात्र 3 राजू पवारचे आणि एकच या ठिकाणी जर पाहिला तर संतोष परीटचा आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. सरळ बॅटने धावा बनत नव्हत्या परंतु उलट्या बॅटचा वापर केला आणि अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला संतोष परीट यांच्या माध्यमातून. संतोष परीट 4 बॉलमध्ये 4 धावा आल्या. चांगली बॅटिंग आपल्याला आता पाहायला मिळते. लईमध्ये खेळत असताना इथे देखील सेन्सिबल क्रिकेट संयमाचा क्रिकेट. एक चौकार जरूर आला परंतु लगेचच इथे कमबॅक केलंय बॉलर राजू पवारने. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चला वेगाने दणदण करत सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती केलाय प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येथे धावा 4 चौकार डीजे. पहिल्या 4 बॉलमध्ये जर पाहिलं तर पहिले 3 बॉल राहिले राजू पवारचे परंतु शेवटच्या 3 बॉलवरती अधिराज्य केजवलं बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय संतोष परीट यांनी. अजित चिंचोलकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. रांजणवाडी गावचा आणखीन एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या दिवशी जर पाहिलं तर 17 बॉलमध्ये 56 धावा शिवरुद्रा फायटर्स धामोडे या टीमच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना राहिल्या. राम मुंडाळकर 5 बॉलमध्ये 5 षटकार. आर्यन इलेव्हन शेडगेवाडीचे राहिले. महेश पवार 2 विकेट प्राप्त करत श्रीलेवन कोसाईवाडी मेडन षटक हाताळलं. एक लेजंड क्रिकेट आणि मयूर पनाळकर 21 बॉलमध्ये 54 धावांची वादळी खेळी. महेश शिवरुद्रा फायटर्स धामोडेची विकेट हॅट्रिक आपण पाहिली. विजयी दादा शिवतेज इलेव्हन करुंगली यांची देखील विकेट हॅट्रिक आणि 5 विकेट प्राप्त करत मेडन षटक देखील त्यांनी हाताळलं. अर्थातच हे रेकॉर्ड्स आमचे स्कोरर आयुष पाटील यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. अजिताला गोलंदाजीसाठी पहिल्या बॉलला संयम दाखवलाय. सुशांत लालेने 1 धाव धावफलकावरती घेतली जाईल. धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 धावा 50 धावांचं लक्ष्य. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश लाड. शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे या टीमकडून बॅटिंग करत असताना अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय परंतु आता क्षेत्ररक्षणामध्ये 100% योगदान द्यावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस पहा हलक्या हाताने फक्त खेळून काढला. 1च धाव आली. अंकुश धामोडे यांच्या हातामध्ये बॉल आणि अंकुश जाधव यांच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धावे ती घेतली जाईल. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा. आता उर्वरित जर पाहिलं तर येणारे 22 बॉल आणि 22 बॉलमध्ये करायचे आहेत त्या 40 धावा. 22 चेंडू 40 धावा एक मोठं टार्गेट आपल्याला
पाहायला मिळते, परंतु सुशांत लाल्या स्वतः वळलाय, बॉलला मात्र वळवलंय, बॉल पाठवलाय सीमारेषा पार. सुशांत लाल्या ब्रांडेड स्ट्रोक षटकार. सुमधुर संगीत आपण ऐकलं आणि सुशांत लाल्या असा खेळाडू आहे जो जर बॅटिंग जर चालली ना तर भल्या भल्या गोलंदाजाला इथे पाणी पाजण्याची ताकद सुशांत लाल्याच्या मध्ये आहे. आणि त्याची ताकद नजाकत आपण या अगोदरच्या स्ट्रोकवरती आपण पाहिली. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, अगदी सफल झाले. त्याच्यानंतर लॉंग लेगला चांगला फटका केला षटकाराला. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा आले, या षटकामध्ये आतापर्यंत 9 धाबा. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजितने कमबॅक केले, एक षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर पुनरागमन केलं या मॅच मध्ये. आणि संतोष परीट जर पाहिलं तर आतापर्यंत 8 बॉलमध्ये 9 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी थोडंसं संयमाचं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. संतोष परीट एक घातक फलंदाज म्हणून ओळखले जातात, परंतु सुरुवातीला जर पाहिलं तर पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न सुशांत पाटील आणि संतोष परीट यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हर नंतर 17 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता करंट रन रेट जर पाहिलं तर 8.50 आणि रिक्वायर्ड रन रेट 11.00 असा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. 11च्या सरासरीने मात्र प्रतिषटक तुम्हाला धाबा घ्यावा लागतील. 18 बॉल आणि 33 धाबांची गरज. पॉवर प्लेची निर्धारित षटक संपलेत. आता उर्वरित 18 बॉलमध्ये 33 धाबा. आणि जमेची बाजू ही की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होतं त्यावेळेस मात्र सातत्याने विकेट जात राहिल्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत एकही विकेट गमावलेले नाही आहे टीम क्रांतिभूमी बेदाशी या संघानं. कुठेतरी हा प्लस पॉईंट आणि बेनिफिट आपल्याला पाहायला मिळेल या सेकंड इनिंगमध्ये. 18 चेंडू आणि 33 धाबांची. इथून पुढे मात्र सुशांत लाल्या त्याचबरोबर संतोष परीट या दोन्ही खेळाडूंना मात्र आक्रमण करावं लागेल गोलंदाजीसाठी. तिसऱ्या षटकामध्ये कोणाला पाचारण करण्यात येते टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामोडी या टीमच्या माध्यमातून. हरिदास पाटील आलाय गोलंदाजीसाठी. आणखीन एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हरिदास पाटील विरुद्ध सुशांत पाटील. कशा पद्धतीनं हे बॅटल रंगलं जाईल. 18 बॉलमध्ये 33 धाबांची गरज. 11च्या सरासरीने या ठिकाणी धाबांची गरज आहे सध्याच्या घडीला टीम क्रांतिभूमी बेदाशी या टीमला. अगदी मल्हारी माळी यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाले. आज अनेक मोठमोठे इव्हेंट्स जर आपण पाहिलं तर मल्हारी माळी यांच्या माध्यमातून केले जातात. अनेक मोठमोठे इव्हेंटला मोठं पतलं असेल आणि स्टेज मॅनेजमेंटसाठी अगदी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मल्हारी माळी यांची. आणि हरिदास पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी फिरकीचा जादूगार आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला, एक डॉट बॉल. आता मात्र क्रांतिभूमी बेदाशी या टीमवरती प्रेशर क्रिएट करेल, दबाव निर्माण करेल हरिदास पाटील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल तर चांगला राहिलाय. यष्टीच्या पाठीमागे जर पाहिलं तर अतिशय क्लोज किपरिंग. अगदी टीव्ही अंपायरकडे दाद या ठिकाणी मागे दी जाते. स्टंपिंगसाठी टीव्ही अंपायरकडे तिसऱ्या पंचासाठी रेफर केलं जाते. तर नॉट आउट आहे.
तर 2 बॉल डॉट बॉल आलेत. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आता दबाव कुठेतरी वाढत चालला टीम क्रांतीभूमी बेदाशी या टीमला सातत्याने येणारे निर्धाव बॉल आणि त्याच्यानंतर जे प्रेशर मात्र निर्माण होत आहे. यावेळेस पास सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु कॉलिंग नव्हता आणि एकाच धावेवरती मात्र समाधानी ते मानावं लागेल. तर अगदी गोलंदाजीच्या शैलीसाठी मात्र टीव्ही अंपायरकडे रेफर केलं जाते कारण की सुरुवातीचे 2 बॉल पाहिले. या बॉलवरती जर पाहिलं तर कुठेतरी पंचांना थोडासा संशय आला आणि त्यानंतर टीव्ही अंपायरकडे रेफर केलं जात आहे. तर गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय आणि थ्रो गोलंदाजी ती अडवलाय. टीव्ही अंपायरने डिसिजन या ठिकाणी दिलेला आहे. जो बॉल इथे अडवलाय तो मात्र पंचांनी इथे डिसिजन दिलाय आणि
त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर बानकोडे 40+चे कॅप्टन अर्थातच बालचंद्र दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर रवींद्र दळवी साहेब समाजसेवक बानकोडे गाव, दिलदार असं व्यक्तिमत्व आज मुख्य व्यासपीठावरती मात्र नक्कीच पाहायला मिळते. त्याचबरोबर 40+चे चे संदीप भगत साहेब, त्याचबरोबर कैलाशी नाईक साहेब आणि त्याचबरोबर विनायक तांडेल साहेब हे सर्व 40+चे खेळाडू आज खऱ्या अर्थाने मात्र या प्रीमियर लीग साठी मात्र नक्कीच पाहायला मिळतात. सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. 4 धाबा आल्या, 1 धावून आणि 1 नो बॉल आणि 2 पॅनल्टी. आता धावफलकावरती 18 धाबा, 15 बॉलमध्ये 22 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता अजून देखील 28 धाबांची गरज जिंकण्यासाठी. बावीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16 बॉल 21 धाबा. 2 ओव्हर 17 होत्या आणि या 4 धाबा 21 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 16 बॉलमध्ये 29ची गरज जिंकण्यासाठी. 16 बॉल 29 धाबांची गरज. स्ट्रायकर एंडला संतोष परीट, नॉन स्ट्राईकला आपल्याला सुशांत पाटील, महेश भोसले गोलंदाजीसाठी दाखल झालेत. महेश भोसले यांनी देखील विकेट आपल्याला हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. जसा महेश भोसले गोलंदाजीसाठी फ्रीटचा बॉल त्यावरती मात्र प्रहार केलाय. 1 धाव तर घेतले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि अगदी रनआउट साठी पुन्हा एकदा टीव्ही अंपायरकडे रेफर केले जात आहे. 1 धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते राहिला होता आणि टीव्ही अंपायरकडे मात्र दाद मागितली. तर फलंदाज धावबाद आहे. पहिली विकेट टीम क्रांतिभूमी बेदाशी या टीमची माघारी परतते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील हुंडाळकर. चूक आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव तर आली. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 23 आकड्यावरती. एका बाजूला जर पाहिलं तर शिवरुद्रा स्पोर्ट धामोडी या टीमला ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं, तर दुसऱ्या बाजूला क्रांतिभूमी बेदाशी या टीमला अजून एक संधी आहे आणि कुठेतरी ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामोडी या टीमच्या माध्यमातून. इतिबाद सेन्सिबल क्रिकेट, संयमाचा क्रिकेट, सुशांत पाटील आल्या,
अशा प्रकारच्या धाबा इथे घेताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट केली जाते. 13 बॉल अजून देखील 26 धाबांची गरज आहे. हे स्वप्नील उंडाळकर आणि सुशांत पाटील लाल्या या दोन खेळाडूमध्ये ती क्षमता आहे की या 13 बॉल 26 धाबा सुशांत पाटील लाल्या यांनी क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका केल्या त्याच धाबा मात्र शेवटला टीमच्या अडचणीमध्ये वाढीते बाद समोरच्या दिशेत क्रिकेटमधील सर्वात सेफ झोन. बॉल जाईल दंदन करत सीमारेषा पार. स्वप्नील उंडाळकरचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय, दर्जा पाहायला मिळतोय आणि येतोय तो चौकार. डीजे सकाळच्या सत्रापासून 40+ चे कॅप्टन सन्माननीय भालचंद्र दळवी साहेब बनकोडेचे 40+ चे कर्णधार त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो व्यासपीठावर. अरुण दादा यांना विनंती करतो की भालचंद्र दळवी साहेब बनकोडेचे 40+ चे कॅप्टन त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. नक्कीच मायेची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा भालचंद्र दळवी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्यानंतर रवींद्र दळवी साहेब समाजसेवक बनकोडे यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी रामजी उंडाळकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्र दळवी साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. यस, त्यानंतर आपण जाऊयात संदीप भगत साहेब बनकोडेचे 40+ चे खेळाडू त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. सन्माननीय शंकरदा यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. संदीप भगत साहेब बनकोडेचे 40+ चे खेळाडू. यस, संदीप भगत साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्यानंतर कैलास नाईक साहेब बनकोडे 40+ यांचा देखील या ठिकाणी सत्कार झालाय. त्यानंतर विनायक तांडेल साहेब बनकोडेचे 40+ चे खेळाडू आणि यानंतर शाहवाडी क्रिकेट असोसिएशनचा एक क्रिकेट लवर आणि पैलवान अंकुश दादा याचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. शिवाजी शेडगे साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विकास शेडगे साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अंकुशचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. शाहवाडी क्रिकेट असोसिएशनमधून बिलॉंग करतात आणि क्रिकेटवर नितांत प्रेम आणि सन्माननीय चेतनदादा पाटील यांची खंबीर साथ असं त्यांची ओळख आहे. अंकुश यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला ते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. अंकुश जाधव गोलंदाजीसाठी पहिला बॉल कुठेतरी सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 22चं समीकरण संपूर्ण 2 स्क्रीनमध्ये आपण पाहतोय. सत्कार समारंभ त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय ही मॅच या ठिकाणी लाईव्ह दाखवली जाते. 12 चेंडू आता 21 धाबांचं समीकरण. व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे व्यासपीठ मात्र दाखवलं जात आहे ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. आता 12 बॉल 21 धाबांची गरज. सुशांत पाटील लाल्या ज्या अर्थी अगदी आतापर्यंत मैदानामध्ये टिकून आहे, ज्या धाबा मात्र क्षेत्ररक्षण करत असताना दिल्या गेल्या, कॅच ड्रॉप झाले, त्याच्यानंतर ज्या 2 चौकार आले, कुठेतरी प्रेशरमध्ये टीम क्रांतीभूमी बेदाशी आपल्याला पाहायला मिळेल. आणि सुशांत पाटील बॅटिंग करत असताना त्या धाबा कराव्या लागतील. 1 धाव तर आले, दुसरी धाबी ते घेण्याचा प्रयत्न नव्हता. 1च धाबा. आता 10 बॉल आणि 11 बॉलमध्ये 20 धाबांची गरज. 11 चेंडू 20 धाबा. स्वप्नील उंडाळकर आणि सुशांत लाल्या या खेळाडूमध्ये क्षमता आहे.
अंकुश जाधव गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस 5 फिंगिन में से एक डॉट बॉल मात्र आता प्रेशर निर्माण करेल टीम क्रांतीभूमी बेदाशी या टीमला, कारण की कुठेतरी एक संधी जरूर आहे, परंतु ही मॅच जिंकून अगदी सेफमध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न इथे आपल्याला क्रांतीभूमी बेदाशी या टीमचा राहील. तर ही मॅच मात्र डिओर डाय अशी आपल्याला पाहायला मिळते टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामवडे या टीमच्या माध्यमातून. यावेळेस फटका इथे फसलाय, कॅच हवेत, परंतु क्षेत्ररक्षक मात्र जर पाहिलं तर रोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. थोडासा प्रयत्न जरूर राहिला इथे. संजीवनी देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय क्रांतीभूमी बेदाशी या टीमच्या धावफलकाला. हा चौकार महागात पडू शकतो. 4 धावांनी मात्र टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. आता 10 बॉल आणि 16 धावांची गरज. एखादा षटकर आयुष्य मॅच मध्ये आता पूर्णपणे जर पाहिलं तर या मॅच मध्ये आणू शकतो टीम क्रांतीभूमी बेदाशीला, परंतु आता इथून पुढे या मॅच मध्ये जर यायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामवडे या टीमला. अंकुश जाधव गोलंदाजीसाठी आणि सुशांत लाल्या त्याचबरोबर स्वप्नील उंडाळकर हे 2 बॅटर टीम क्रांतीभूमी बेदाशी या टीमसाठी सध्याच्या घडीला महत्वाचे. ते हेलिकॉप्टर उडवलाय, खोलात टाकलेला बॉल, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. स्वप्नील उंडाळकर सेट ऑन फायर, ताकद ना जाकत या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक चौकार. आठ मध्ये 12 चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऐकून आणि चॉईस खेळाडू टीम क्रांतीभूमी बेदाशी यावेळेस रडार मध्ये दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे तैनात आणि पकडली जाते कॅच. अंकुश जाधवने त्याचं काम कंप्लीट केले. महत्वाची विकेट, फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळते शंकर लोहार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बेदाशी गावचे सुपुत्र सातत्याने जर पाहिलं तर बेदाशी प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवली होती आणि क्रांतीभूमी बेदाशी या टीम कडून जर पाहिलं तर संतोष परीड असेल आणि शंकर लोहार या 2 खेळाडूकडून चांगला खेळ राहिला आहे सातत्याने. आता संघाला गरज जर पाहिलं तर 7 चेंडू 12ची आवश्यकता जिंकण्यासाठी. 7 बॉल 12. यावेळेस आपण पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये कॅच आणि फलंदाज मात्र इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आता 12 धावांची गरज आहे. क्रांतीभूमी बेदाशी सुशांत पाटील यांनी सोडलेले शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार कुठेतरी महागात पडणार का टीम क्रांतीभूमी बेदाशी या टीमला. श्रीनिवन कुसाईवाडी संघ डगआउट मध्ये दाखल होतोय. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला श्रीनिवन कुसाईवाडी, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट अंतरी खुर्द. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये. सहा मध्ये 12ची आवश्यकता.
त्याचबरोबर पत्रकार देशमुख साहेब आणि उत्कृष्ट 40+ खेळाडू यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. शेवटचं षटक गोलंदाजीवरती अमित पाटील याला बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग राहिली आणि आता मात्र सुशांत पाटील लाल्या स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अमित पाटील स्ट्रायकर इनला 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. चला स्कोर बरोबर आहे, तुम्ही लक्ष द्या खेळाकडे. 6 बॉल 12ची आवश्यकता. सुशांत पाटील स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस 5वी चिठ्ठीचा फटका अगोदरच हेरलं होतं की गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. सुशांत पाटील लाल्याचा क्लास आणि क्लासिक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय तो चौकार. च्या 2 बॉलवरती जे जोन चौकार आले ती मात्र आता बाकी आहेत. क्रांतिभूमी 82ला जिंकण्यासाठी 5 चेंडू 8 धावांची गरज. सुशांत पाटील, सुशांतला माहिती आहे की इथून पुढे जर पाहिलं तर कुठेतरी षटकार मारण्यापेक्षा चौकार या मैदानावरती सहजरित्या जात आहेत आणि तोच प्रयत्न सुशांत पाटील लाल्याचा राहिलाय. इथे पहा काय घडलं जाते. मोठी चुकी होताना सुशांत पाटीलचा कॅच ड्रॉप झालाय. अगदी पाठीमागच्या दिशेमध्ये फटका खेळायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक शॉट पॉइंट लेगला तैनात होता आणि कॅच ड्रॉप झाले. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ही चुकी महागात पडू शकते. सुशांत पाटीलची कॅच सोडणं खूप महागात पडेल टीम शिवरुद्रा स्पोर्ट दामोडे या टीमला. आता समीकरण बदलले. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. 4 चेंडू 6. ही मॅच जर पाहिलं तर सामना अगदी दोलायमान अवस्थेमध्ये, सामना जिंकण्याच्या समसमान संधी. सामना जर शिवरुद्रा स्पोर्ट दामोडेला जिंकायचा असेल तर त्यांना फक्त सुशांत पाटीलची विकेट घ्यावी लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. अमित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. इथे पहा काय घडलं जात आहे. यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड खेळाडू गणेश लाड यांनी दाखवली चपळता. चपळशीत आपल्याला पाहायला मिळतोय. रांजणवाडी या गावचा खेळाडू आणि सुशांत पाटीलचा खेळ मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये 6. प्ले मध्ये आपण पाहू शकता अमित पाटील गोलंदाजी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता आणि कुठेतरी पुढे आले मारण्याचा प्रयत्न, पाठीमागे जाऊ शकले नाही कारण की यष्टनच्या पाठीमागे गणेश लाड यांनी महत्वाच्या क्षणाला चपळता दाखवली. आता 3 चेंडू आणि 6 धावा. त्याचबरोबर मयूर पनाळकर यांचे पिताश्री गोरखजी पनाळकर काका यांचं देखील शुभागमन. सातत्याने जर पाहिलं तर क्रिकेटची अनेक मैदानं आणि त्यामध्ये आपल्या मुलाला सपोर्ट कशा पद्धतीने असावा याचं उत्तम उदाहरण जर कोण असेल तर ती गोरखजी पनाळकर काका यांचं शुभागमन. हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आता 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज. कपिल सातपुते जवळ देखील क्षमता आहे. एखादा बिग हिट जर आला तर या मॅच मध्ये पूर्णपणे क्रांतिभूमी बेदाशी संघ विजय होऊ शकतो. एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा प्रेशर निर्माण होऊ शकतं. पण 3 चेंडू आणि 6 धावा या मॅच मध्ये जर पाहिलं तर टीम क्रांतिभूमी बेदाशी या टीमला विजयासाठी अमित पाटीलचा आत्मविश्वास वाढला असेल कारण की महत्वाचे विकेट जो खेळाडू आघाडीला आला होता त्याला बाद केले. यावेळेस पहा पुल सक्सेसफुल.
बॉलरची केले 32 गुल. कपिल सातपुते सेट ऑन फायर नाऊ. षटकाराने हा सामना जिंकलाय टीम क्रांतीभूमी बिराशी. या टीमनं एकत्वार सारेजगार आणि कपिल सातपुतेचा येतोय खणखणीत षटकार. सामना जिंकलाय टीम क्रांतीभूमी बिराशी. अभिनंदन डीजे.